हॅलो. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं इथे सहकार्य आणि कार्यक्रम सुद्धा त्या पद्धतीने घडला. आपली जान्हवी बाल कलाकार तिथे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो की आज 5 वर्ष वय आणि आपल्या मालवण तालुक्यात मला एक स्वाभिमान आहे. शिसाट बुवासोबत भागवायला बसले ती हे बघ गुंडू सावता तू आणि मी डेली भांडतो कुठेतरी अध्यात्माच्या एक टॉक धरून भांडतो. हे तुझाने माझं किलीच हसता घेतला असू अध्यात्माबद्दल. दिल्लीतून 8 तासात घोडं येता येते आपल्या महाराष्ट्रात असा कुठल्या ग्रंथात उल्लेख ह्या फक्त मला दाखवून द्यायचं. आजपासून भजन नाही सोडलंय तर माझ्या बाबतीत 5 असतील. हो काय सगळ्यांची गाडी वाजवायची कसल्या गोष्टी मग अशा कोकण म्हणजे काय तर सांगलंय तरी पण आपण माणूस तयार नाही. दिल्लीतून 8 तास घोडे येतात. घोड्याचा वेग किती ताशी वेग किती काय सांगता कुठल्या उल्लेख झाला मला दाखव ना. हो ते लिहिणारे सुद्धा काहीतरी अडाणी असू शकतात तेव्हाच्या काळात. मी काय वाचन दिल्याशिवाय तुमचा असं डायरेक्ट विचारलंय काय. दिल्लीतून 8 तासात घोडो इथे येऊ शकत नाही. रणी किती आता बघा रनिंग दिल्लीतून 8 तो जाते आपलं होतं आणि आपण विशेष करणार बरेचशा गोष्टी नाही पण लोकांना ज्या ते आवडतात त्याचे आम्ही काय बोलू शकत नाही. अर्थात कसं आलं कसं ते चष्मा टाइमपास तो आणि तुला सांगण्यात तरी गाणं म्हणा खायचं म्हणा घालायचं ते तुला तू म्हटलंच नाही. जनपचन गौडा कुंभर माडीत गुण नव्वा तंदक तंदीना दाखवून दिलं सगळ्यांना औषध दिलं आहे मी. पण काही गोष्टी मी चांगल्या आता ह्या यूट्यूब आता आजकाल ह्या यूट्यूबवर आहात तुम्ही ह्या पूर्ण जगभर राहणार आणि मी चांगल्या कीर्तन करायला स्वागत हो. तेव्हा त्यांना काय वाटतात ही लायकीची व्यक्ती आहे काही गोष्टी शिरसाटाक टाळटा करूची पाहिजेत कशी चष्मा म्हणजे तुम्हाला त्याला का कलियुगाची वर्ष किती 4,32,000 मागायचं आता काय मग तुझं जन्म त्यात झालो कधी मग आज तो कॅलेंडर द्यायचा वाच ना कॅलेंडर तुझं तिथं आहे का नाही त्याच्यात बघ पाठी 40 जा त्याच्या मागे 40 जा मग माझा जन्म गाव तुला आणि सोडून काय करत तुका जन्म तारीख मी सांगू शकत ना. तुमच्या बुवा लोकांना जन्मतारीख सांगणार चुकी का किंवा तरी कामाला यायच्या तू माणूस तसो नाही आपण ह्याच्या नारीक लागला कसा केला तुमका वयाची गाणी कसली सांगशात ती आम्ही म्हणणारी माणसं पण कसा नाही त्यांनी केल्या 1 नंबर कार्यक्रम चालू केल्या पब्लिक रिसर्च करत राहा त्याच्यासाठी तो कार्यक्रम तो केला. आपण भजन कुठे गेला ह्या जात स्वतःच ना म्हणजे ह्याला कोणी पेंडिंग तुवा आणि गुंडूसावरचा जबाबदार हा गुंडूसावर याचं कारण काय आज जाणतो माणूस आमच्या सगळ्या धुळला ह्यानी बाबा हळू नाही रे बाबा भजन म्हणजे असाच करायचा भजनात काही फालतू चष्मा नाही बाकी फालतू गाणी नाही. आता आम्ही सुधारलो मग तुझ्या नारीला का हां मग त्या तू काय करून देतो तो डिस्को डान्स अमुक पण त्यांनी काय करून बघलं काय केल्यानंतर आता आणि तू काय खूप पडलो तू मला काय बोला करत नाही. मी फक्त ते पॉईंट काय खोललंय म्हणजे पहिलं तो कोकणचा विषय तो ह्या केलाय आणि मी जा बोलताय त्या वाचनाशिवाय बोलत नाही उगाच फालतुरी माका फक्त दाखवून द्यायचा की दिल्लीतून 8 तासात घोडं आपल्या महाराष्ट्रात येतात.
कुठले सांगतो की जाईना का माका दाखवून द्यायचो घोडो फक्त हाडून दाखवायचो 8 तासात. हा तो काही योग आता इलो ते सांगतो विचारू हो ओगीच तुम्ही लोक ऐकतात टाळी मारतात काय मजा केला तुम्ही मागा लोकांनी. हेच मला गोष्टी वाईट वाटले. नका वाटलं की आजपासून भेटी सोडायची. कोकणामध्ये कोकण म्हणजे काय तर मी बोलले कोकण म्हणजे बाबा ही सगळी सांगले परशुराम भूमी रेणुका कुंकणादेवी गगनगिरी महाराज कोकण छत्रपती शिवाजी कोकण हे किल्ले सांगलं त्याच्या गावात काय करत काय सांगलं तर ना तुम्ही काय फक्त काय व्हॉट्सअप वाचताच ते 2 गोष्टी सांगायचे आणि लोक तुमका टाळी मारतात. हीच म्हाका एक अभूर वाटायला लागली. आता म्हाका तर असं वाटतं की आजपासून मी ना तुम्ही एक चॅलेंज देऊ शकतो मी पेटी सोडू शकतो कित्याक असा जर पब्लिक जर तयार होत असतात ना तर आमका उद्या सकाळी बारीक रोग नको खोटात बोलायला लागत उद्यापासून बारीक म्हाका खोटीच बारीक तुमची लागत कशी काय खराब करायचं नाही. ह्याची ना पहिली नाट मोडी ना तशीच नाट मोडून घ्यायची. हा पहिला काही तर तुमका बरा होता मग आता कुत्रे आम्ही जागा येतो मग अजूनही होऊ शकला नाही. तू सांगतो 4,32 वर्षा मग कलियुग पंचम सुरुवात झालो. कली बघ लखू राहतो कली कोण तो हो कली आयुष्य म्हणाने आयुष्य काय मान्य होते काय घडते तेवढं आता असं काही आपल्या स्वामी ते अटॅक घेऊ शकता आणि मी उडवू शकते त्यात काय मोठं सोबा आमचं काही दुःख नाही कसं भजना गेलो आणि मेलो जागाण केल्यान कुत्रे अधिक आराटलं तरी बीपी वाढलो असतो हे विषय काय कोण बघत नाही आपल्याला एक दुसरं 2-3 दिवस फक्त गाणी वगैरे म्हणतले का बाबा ते बुवा असा झाला तसा झाला आज तो कशी म्हणता भाऊ तसेच विषय पण पुन्हा ते काय आता विचारले अरे ना हे अध्यात्मामध्ये ज्या गोष्टी आहेत ना ते आम्ही उद्या सांगायचेच नाही की काय गुंडू सावतांची आम्ही अध्यात्म सांगायचंच नाही की बाहेर असं असं तर पब्लिकने डिक्लेअर करायचं की अध्यात्म बंद करा. मग आम्ही अध्यात्माची गोष्ट बोललो नाही. आम्ही जी तयारी करू लोकांची व्हॉट्सअप ते फालतू काय जोक होते काय तर मग माका सांगायची गरज नाही तुझी कशी जर बाहेर करतानाच ना आम्ही त्या तयारी येतो ना. मग देवधर्माचे विषय काय होते मग उद्या पिढी भावी पिढी घडतली कशी आम्ही काय बोलतोय पुढ्यातले लोक जाऊन बरीचशी पब्लिक कमी झाला. पब्लिक गेल्या म्हणून काय ना 3.5 लाख लोक बघतो बारी आजची चांगले स्टँडर्ड कलाकार होते ते काय होते म्हणते पेडणेकर बसू ना विषय हा जो बनत होतेस का मी काही केव्हा तरी बारी करतलोय पण तिथे जे बघतात कीर्तन का काही कीर्तन काय तरी होतो त्यांचा अभ्यास होतो ते वाचन करतात ग्रंथाचं वाचन असतं त्यांचं. मी वाचनाशिवाय बोलत नाही. तुम्ही जर एक सांगाल बाबा हो कुंड्यात 5 प्रश्न नाही विचार तर मी विचारत जाईल कित्याक तुमका ह्या कुटुंबाचे गाव दाखवू नाही तुम्ही कोणा तुमका रेल्वे सांगा जाय तुम्ही म्हाका सांगशाल कोण द्यायला करून तसले गोष्टी मी करत नाही का असे असू दे नाही त्यांनी म्हाका वेळेचा बदल दिला की आता एक भारी नाट्य आपल्यात जमा झाली आहे. बक्षिसा वाचतो आणि आता गजर म्हणून एक गजर सादर करतो फक्त जुगलबंदीसाठी प्रमोद बावकर सागर बावकर पंकज बावकर मनेश बावकर प्रमोद बावकर दीनानाथ बावकर व यश बावकर मित्र परिवार यांकडून हे पक्वासाठी 200 ना ओके 200 रुपये जुगलबंदी आणि आमची काही एकूण बक्षीस चिरवली पक्वात अलंकार आनंदी सावंत यांचे शिष्य कुमार गौरेश कुबार यांकडून नियोजित पक्वात भूषण रेडकर यास पारितोषिक 100 रुपये आणि चिठ्ठी आहे. बाळकृष्ण पवार यांच्याकडून नियोजित पक्वात भूषण रेडकर यास सप्रेम
गुरुदास सावंत यांसून आमचे जैन सम्राट गुंडू सावंत यास 101 पारितोषिक आहे. आमचं मंडळ आणि त्यांचं मंडळ आहे त्यांचे सुद्धा आभार मानतो. खूप झालं ना काय नसतं ही विषय नसतं पण चुकीची माहिती कोणाला देऊ नका आणि असे पाहिजे मत ना असतील तर बंद करा पाहिजे तुम्ही. आता आम्ही त्या टायमाला खूप धैकाली केल्या ऐकला ह्या बारी ह्या क्षेत्रात खूप धैकाल केलो आम्ही पण नाही उचलत ना टिकत नाही का कसा आम्ही कुठेतरी कीर्तना भाजवून बसणार नाही का पण भाजवून बनवतोच ना. धनराज घाडी बुवा ह्या माऊलीवंड स्वामी बारी केली सावंतवाडीमध्ये ह्या सुद्धा माऊलीवंड आम्ही डबल बारीक केलो माणूस आहे. हे भियातो ह्या बायच्या पावंडा बारीक करू म्हणजे नवीन कोण असले तर आमचं तसं काही विषय नसता. बारी आहे ती क्षेत्र आहे ते आणि ह्यांच्यापासून आता हे बहुमत पारितोषिक आलंय. आमच्या डुमोकमला भजन मंडळाने स्वीकार करतोय. धन्यवाद. खरोखर काही काळात एक कलाकार तयार होणार आहे. तयारी भारी आहे. ज्या ती माल्यावंडापासून माझ्या सांगतात तेवढी डिलिंग केली त्यांनी. आयोजकांचं म्हणणं आहे की शॉर्ट फॉर्म गजर आठवा पब्लिक काही जायला लागलं आता पण यूट्यूब वाले चालू असल्यामुळे आम्ही चालू ठेवला तर आम्ही बंद केला असता. वेळ खूप पाहिजे आता. दिव्याच्या या पारीमध्ये दिव्याच्या या बारीमध्ये बुवळलेली बुवाती नरे गाऊ हरी नाम गाऊ हरी नाम गाऊ हरी नाम गाऊ हरी नाम खूप होतं ह्या गजरामध्ये पण आयोजकांची विनंती आहे की एक बारीक आता समाप्त झालेली आहे. शॉर्ट फॉर्म गजर घ्या त्यामुळे मी गजरावर बतावणी करत नाही. हे अध्यात्माचा विषय असल्यामुळे त्यात बोलणं खूप होऊ शकतं. 1-1.5 तास सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे
म्हणूनच महाराजांनी आपल्या पंढरपूर जो पांडुरंग आहे तो महादास महाराजांनी तिथून आणलेला आहे, म्हणून त्याला कानडा ह्या नाव पडलं. कॅनड्यापासून कानडा झाला. तर शॉर्ट फॉर्ममध्ये कळा भया माहिती झाली. दैवी संधी अशी समजून माझ्या मंडळाच्या वतीने तिनेच्या वतीने मी त्यांचे सर्व सभासद सदस्य यांचे आभार मानतो. आणि एक माझं भजन संपवल्याचे मी जाहीर करतो. पण गुंडू सावंत मला पहिले बोलले होते की शिस्त आहे, भलदादा शिस्त आहे. आता कशी शिस्त आहे अजून काही मला कळली नाही. आम्ही सकाळी 6 वाजता आलो. 7ची बारी होती. ते गुंडू सांगू आम्ही गुंडू सांगू काय बसतो नाही. 3 खुर्च्या घेऊन तो बसलो. माका एकच खुर्च्या. आता शिस्तीत काय फरक हा ह्या काय मी तुमका सांगू शकत नाही. पण भजन संपल्याचं जाहीर करतो.